हीन कवने अंग दीपा नाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघे गोड. थोडा त्याचा आवाज कमी करा, तानपुऱ्याचा थोडा. हा, भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचा हनुमंतरायाचा हा कलशारोहण सोहळा, त्याच्या वाढदिवसाच्या निमित्त चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह गुरुवर्य श्री यदुबन गुरु गंभीरबन महाराज कोलंबीकर यांच्या आशीर्वादाने हा सप्ताह संपन्न होत आहे. समस्त ग्रामस्थ मंडळी, नरंगलकर गावातील सर्व तरुण बांधव, मातृशक्ती, महिला भगिनी, पुरुष मंडळ, छोटे छोटे बालगोपाल, टाळकरी, माळकरी, गावकरी, कीर्तनकार, प्रवचनकार, अन्नदान करणारे, पंक्तीला जेवाय वाढणारे, पत्तरवाळ्या उचलणारे, जेवून घरी जाऊन झोपणारे, उपस्थित सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा संपन्न होत असलेला कार्यक्रम अगदी मोठ्या भावनेने, मोठ्या श्रद्धेने, मोठ्या प्रेमाने या ठिकाणी संपन्न होत आहे. या सर्वांच्या एकत्रीकरणाने या कार्याला लाभलेली भव्यता, दिव्यता आणि सौंदर्य विठाला विठाला आज थोडं माझा आवाज वाढव. नरंगल हे ज्या ज्या वेळेला मी नरंगलला येतो त्या वेळेला एक कीर्तनकार, कथाकार म्हणून या गावाला येत नाही, तर ही माझी जन्मभूमी आहे हा भाव ठेवून गावाला येतो, लक्षात ठेवा. आणि बाकी वर्षभर देशमुख साहेब, आपल्याला कल्पना नाही, वयाच्या 10व्या वर्षापासून श्रीमद भागवत कथा, रामकथा, शिवमहापुराण कथा आणि कीर्तन करतो. एवढं सगळं करत असताना पण जेवढं प्रेम इथं आल्यानंतर मिळतं, जेवढा आनंद इथं आल्यानंतर मिळतो, तेवढा आनंद शायद जगतामध्ये कुठे गेलं तर तो आनंद मिळत नाही. कारण का, जननी आणि जन्मभूमी हे सगळ्या जगातल्या लोकापेक्षाही श्रेष्ठ असते. कारण रामचंद्र प्रभू असं म्हणतात, जननी जन्मभूमीश्च सर्गाद पिगरीयसे. जननी आणि जन्मभूमी, त्या मातीच्या ऋणातून आपण कधीच उत्तीर्ण होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. ज्या मातीमध्ये आपल्या वाडवडिलांचा, आपल्या आजोबा पंजोबांचा जन्म झाला आणि ज्या मातीमध्ये आपण लहानाचे मोठं झालो, किंवा ज्या मातीची आपली नाळ जोडलेली आहे, आपण कितीही जरी मोठे झालो तरी पण या माणसांचे आणि या मातीचे आपण ऋण फेडू शकत नाही. विठाला विठाला मगाशीच आमचे सर्जेराव पाटील मगाशीच म्हणाले, देशमुख साहेब मगाशी बोलता बोलता रावसाहेब काकाच्या घरी म्हणाले, मी कुठेही जरी गेलो असेल, बाहेर जरी असलो, कामाचा व्यापात जरी असलो, तरी पण या मातीशी माझं नातं आहे, या माती माझी जन्मभूमी आहे. जरी मला फार दिवस नाही येता आलं, पण महत्त्वाच्या वेळेला मात्र मी आल्याशिवाय राहत नाही. जसं तुमचं आहे तसंही माझंच आहे. विठाला विठाला आणि म्हणून कुठेतरी या मातीशी नाळ जुळलेली आहे, कुठेतरी प्रेम जुळलेलं आहे, कुठेतरी काहीतरी संबंध जुळलेला आहे. म्हणून ही माती पुन्हा पुन्हा इकडे ओढून आणते, पुन्हा पुन्हा या मातीमध्ये यावं वाटतं, पुन्हा पुन्हा आपल्या सगळ्यांना भेटावं वाटतं. आणि भेटल्यामुळे जो आनंद निर्माण होतो, तो आनंद जगामध्ये दुसरं तिसरं कुठेही भेटू शकत नाही. असो, जास्त काही न बोलताना आपण तो रिकाम्या जागा भरत चला. तुम्ही असं फ्रेश बसाकडे. बाबा काय टेन्शन आहे का तुम्हाला? तुम्हाला काय टेन्शन आहे का? असं फ्रेश बसा. आई, तुम्ही, ताई, माई, अक्का, मी लोकाचं आहे का? आपलाच आहे ना. असं फ्रेश बसावा, चेहऱ्यावरती प्रसन्नता. ते बघा काय काय आज्या, बघा ते अजून. हां, तिकडं मागं नका बघू, तुम्ही माझ्याकडे बघा. असं फ्रेश बघा, एकदम फ्रेश बघा. काही टेन्शन बिशन असलं ना, कर्ज बिर्ज झालंय का? कीर्तन संपल्यावर मला भेटा, कर्ज झालं असेल तर. लक्षात येत आहे ना? एकदम फ्रेश बघा. अगदी 1 तास आपल्याकडे आहे, सात्विक आणि तात्विक. आपल्याला या अभंगावरती चिंतन करायचं आहे. अगदी फ्रेश बघा. आपण आपल्या घरातलेच आहोत सगळे. मी पहिल्यांदाच सांगितलं नाही, दरवर्षी तेच सांगतोय की मी इथे येताना कीर्तनकार म्हणून येत नाही. कीर्तन कसंही झालं तरी मला त्याच्याशी घेणं देणं नाही. कमी हो, जास्त हो, कुणाला पटू नाही तर न पटू. एक वाक्य सांगू, आपल्या आईला लेकरू काळं राहू द्या, येडं राहू द्या, पांगळं राहू द्या, खुळं राहू द्या, कसंही राहू, पण आईला आपलं लेकरू ते आपलं लेकरूच असतं. महाराज, एक गोष्ट सांगा, आई, सगळे आपण इथं बसलो, समजा एखादं लेकरू वट्याच्या पलीकडे रडतंय किंवा मंदिराच्या बाजूला रडतंय, आणि कानावर रडण्याचा आवाज येतोय, 1000 इथं महिला बसल्यात,
त्या 1000 महिलांमधून सगळ्यात पहिलं तिथून उठून त्या लेकराकडे कोण जाईल बरं? जाऊ कमी घरला जाऊ, कोण जाईल? त्या लेकराची आईच जाईल ना. कारण का? मग तिला भले तिचा अपमान होऊ द्या, तिला त्रास होऊ द्या, लोकांनी नावं ठेवू द्या, तरी पण 1000 माणसातून उठून त्या लेकराकडे कोण जाईल? त्या लेकराची आई जाईल ना. बाकीचं कोण जाईल का? जाणार नाही. तसं आपलं लेकरू संकटात असलं, काय सुखात असलं, दुःखात असलं, तरी कोण जवळ येणार, कोण जवळ घेणार? आपलेच मायबापाने आपलेच लोक लेकराला जवळ घेत असतात. विठाला विठाला अतिशय सर्वांचंच प्रेम आहे. आदरणीय परमपूजनीय ज्याला आपण भजन भीष्म असं म्हणतो, या गावाचं वैभव आदरणीय आमचे श्यामबाबा आहेत, आदरणीय श्री गायनाचार्य महाराज आहेत, आमचे विनेकरी बाबा. तर काय बघायचं काम नाही, आज थाटच आहे. मोठाचा मोठा हार घातलाय आणि ते सरपंच बी आहेत, आहे का नाही? वा, चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर सगळे टाळकरी, पलीकडे विनेकरी दादा आहेत, इकडे सगळे परिसरातले गायक वादक कीर्तनकार मंडळी खुर्चीवर बसलेले, आमचे गंगाधररावजी सर देशमुख साहेब बी आज त्यांचं अन्नदान आहे, ते पण आलेत. इकडे आमचे रावसाहेब काका आहेत, आमचे विठ्ठलरावजी आहेत, आमचे सूर्यकांत पाटील, दादाराव पाटील. आता सगळ्याला पाटील लावतो, नसलं तरी लावून घ्या, काय अडचण नाही, आहे की नाही? हे सगळे समोर बसलेले माझ्या प्रेमाची मंडळी आहेत. इकडे आमचे कुटुंबे कंपनी आहे, ज्यांचं आतोनात माझ्यावरती अगदी भावासारखं बंधुवत प्रेम आहे. आपल्या गावचे कार्यदक्ष सरपंच म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, आमचे श्री हरिदादा देशमुख आहेत. त्याचबरोबर आमचे प्रवीणरावजी वट्टंबे आहेत, शिवाजीरावजी पाटील वडजे आहेत, आमचे दादाराव पाटील माली पाटील आहेत, दत्ता पाटील माली पाटील आहेत, अजून आमचे नाना पाटील आहेत. हे सगळे मंडळी प्रेमाचे आहेत आणि ह्यांच्या प्रेमाच्या बदल्यामध्ये मी त्यांना दुसरं तिसरं काही देऊ शकत नाही. कारण प्रेम हे विकत घेता येत नाही. काय? प्रेम हे विकत घेता येत नाही, त्याचं मोल करता येत नाही. म्हणून फक्त एकच करायचं राहतं, इथं आलं ना फक्त नतमस्तक व्हायचं, हात जोडायचं आणि प्रेमाने 2 गोष्टी बोलून जायचं. विठाला विठाला अतिशय गोड मृदंग वादन आहे, अतिशय गोड साऊंड सिस्टम आहे. यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आहे. वा, अतिशय गोड उत्तम नियोजन केलंय. आणि यावर्षी गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी हे नियोजन खूप छान केलं की 7 ते 9 ही कीर्तनाची वेळ ठरवली. कारण 7 ते 9 ही वेळ काय आहे? सगळ्यांचे जागर राहण्याची वेळ आहे. सगळ्यांना मंदिरात येता येतं, हरिपाठाला कीर्तनाला येता येतं आणि कीर्तन संपल्यानंतर महाप्रसाद. त्या अन्नदात्यांसाठी एकदा सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायच्या, सगळ्या गावातल्या अन्नदात्यांसाठी. कारण त्याच्यासाठी मन मोठं लागतं महाराज. अन्नदान करायला, देणगी द्यायला, मंडपात येऊन बसायला. इथं कोणीही बसू शकत नाही मंडपात येऊन, लक्षात ठेवा. इथं कोणी येऊन बसू शकत नाही. एक शायर खूप गोड बोलतो, इरादे लाग बनते हैं टूट जाते हैं, इरादे लाग बनते हैं टूट जाते हैं, इस धर्म मंडप में वही आते हैं जिनको मेरे परमात्मा बुलाते हैं. विठाला विठाला कुणाचंही काम नाही महाराज, पायवारी करणं कुणाचंही काम नाही. आमच्या गावातले पहिलं बरं का देशमुख साहेब, पहिलं आहे ना फार लय ते 10-5 लोक वारीला जात असतील फार फार तर. पण ज्या दिवसापासून मला गाव सापडलं, माफ करा जरा, ज्या दिवसापासून माझंच गाव पण मला सापडत नव्हतं, निमित्ताने सापडलं. ज्या दिवसापासून गावात आलो त्या दिवसापासून तर महाराज गावातले असं एकही घर राहिलं नसेल दादा की ज्या घरातलं माणूस वारीला येत नाही. विठ्ठला विठ्ठला अतिशय आनंदामध्ये वारी. काय महाराज ते वारीचा सोहळा. लुब्धले नादी लागली समाधी, लागली समाधी, लुब्धले नादी लागली समाधी, लागली समाधी. मूढ जन नर नारी लोकारे,
वाऱ्याचा आनंद. कोणी कोणी वारी केली हात वरती करा. ताई माई अक्का विचार करा पक्का, नाही तर विचार करत बसा मी चहा घेऊन होतो तोपर्यंत. हात वरी करा. कोणी कोणी वारी केली. वा वा वा. 1 2 3 4 5 6 7 भरपूर, जवळपास 100च्या लोकांपर्यंत आकडा घातलाय गावातल्या लोकांनी. काय वारीचा आनंद आहे महाराज. अहो नास्तिकातला नास्तिक असू द्या, पण एकदा वारीला आलं ना महाराज, तिथं सर्वस्व विसरून जातो. लुब्धले नादी लागली समाधी मुडजन नरनारी लोकारी. पंडित असू द्या, विद्वान असू द्या, ज्ञानी असू द्या, श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, कुठल्याही जाती गोतातला असू द्या, पण एकदा का ज्ञानोबा यांच्या संगतीत गेला आणि माऊलींच्या संगतीत गेल्यावर महाराज सर्वस्व विसरतो. आणि इथं 2-2 गोळ्या खाऊन झोप लागत नाही गादीवर. तिथं मातीमध्ये ढेकळात पडल्या पडल्या महाराज कुठेही झोप लागते. काय शिवाजी पाटील, आहा आमचे शिवाजी पाटील तर काय पिशवी घेऊन पुढंच असते, सगळ्यात पुढे झेंडा शिवाजी पाटील. आणि काय नाही आमचं सांगणंच असतं शिवाजी पाटलाला, तुम्ही पुढं राहा आम्ही आहेत मागं, आहे का नाही. विठाला सगळे सगळे मंडळी प्रेम करणारे आहे. सगळ्यांच्या चरणी माता विनम्र करतो. अतिशय आनंदाचा प्रसंग आहे. आजचे शुद्ध अंतकरणाने आपला हा सप्ताह चालू आहे. या ठिकाणी सर्वांना परत एकदा व्यासपीठावरून प्रणाम. आपण अभंगाकडे वळायचं आहे. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. महाराज या अभंगातून सज्जनांचं महत्त्व पटवून देतात. हॅलो हॅलो थोडा आवाज वाढवा, इथं मॉनिटरला म्हणजे स्पष्ट. सज्जनाचं महत्त्व पटवून देतात. विको कमी केला तरी चालेल किंवा बेस थोडा कमी करा. काय अभंगाची प्रस्तावना अशी आहे. येड्या बाबळीची झाडं आहेत म्हणून चंदनाला महत्त्व आहे. गारा आहेत म्हणून हिऱ्याला महत्त्व आहे. ताक आहे म्हणून लोण्याला महत्त्व आहे. तसं दुर्जन आहेत म्हणून सज्जनाला महत्त्व आहे. विठाला विठाला लोण्याचं महत्त्व लोणी वाढवत नाही तर ताक वाढवते. हिऱ्याचं महत्त्व हिरा वाढवत नाही तर गारा वाढवतात. चंदनाचं महत्त्व चंदन वाढवत नाही तर येड्या बाबळी वाढवतात. तसं सज्जनाचं महत्त्व सज्जन वाढवत नाही तर दुर्जन वाढवत असतात. हे विश्वाच्या आरंभापासून सृष्टीच्या आरंभापासून हे 2 तत्व चालत आलेले लक्षात ठेवा. सज्जन कळायचं असेल तर दुर्जन कळणं महत्त्वाचं आहे. लोणी कळायचं असेल तर ताक कळणं महत्त्वाचं आहे. हिरा कळायचा असेल तर गारा कळणं महत्त्वाचं आहे. चंदन कळायचं असेल तर येड्या बाबळी कळणं गरजेचं आहे. तसं सज्जन कळण्यासाठी दुर्जन कळणं महत्त्वाचं आहे. अजून बोलू द्या मला. दिवसाची किंमत कळायची असेल तर रात्र येणं फार आवश्यक आहे. सुखाची किंमत कळायची असेल तर दुःख येणं फार आवश्यक आहे. पुण्य जर कळायचं असेल तर पाप कळणं फार आवश्यक आहे. कारण पाप कळल्याशिवाय पुण्य कळणार नाही, दुःख कळाल्याशिवाय सुख कळणार नाही, आणि रात्र कळाल्याशिवाय दिवस कळणार नाही. तसं दुर्जन कळाल्याशिवाय सज्जन कळणार नाही. लक्षात ठेवा. आणि हे दोन्ही तत्व विश्वाच्या आरंभापासून आतापर्यंत चालतच आलेले आहेत. बघा तुम्ही, ज्या ज्या वेळेला दुर्जन असतात त्या वेळेला सज्जन सुद्धा असतात. जिथे सज्जन असतात तिथे दुर्जन असतात, आणि जिथे दुर्जन असतात तिथे सज्जन असतात. बोलणार मी पुढे, तुम्ही लक्ष करा, फक्त फार बारकाईने ऐका, लक्षात येते ना. सज्जन आणि दुर्जन ह्या दोन्ही गोष्टी मिश्रित जगत आहे. लक्षात ठेवा. तुम्ही एखादं वस्त्र जर बनवायचं असेल तर त्या वस्त्राला केवळ उभे धागे असले म्हणजे वस्त्र बनतं का? बोलत चला जरा मला. एखादं वस्त्र शर्ट बनवायचंय, धोतर बनवायचंय, त्याला जर सगळे उभेच धागे असले तर धोतर बनतं का? शर्ट बनतं का? नाही. त्याच्यासाठी काय लागतं? जसे उभे धागे असणं महत्त्वाचं आहे तसं आडवे धागे सुद्धा असणं काय आहे? महत्त्वाचं आहे. आणि संसारातही तसंच आहे महाराज. संसार सुद्धा कडला पूर्ण जातो. केवळ सुख असलं आणि केवळ आनंद असला म्हणजे संसार कडला जातो असं नाही. कधी कधी भांडणंही असणं महत्त्वाचं आहे. विठाला विठाला महाराज. संसारामध्ये सुद्धा नवरा बायकोचे भांडणं झाल्याशिवाय मजाच नाही. तुमचं काय मला माहित नाही, बहुतेक इथल्या कोणाच्याच घरात भांडणं होत नसतील. तुम्ही तुमचं बघून घ्या कसं आहे तसं, आहे का नाही. संसारामध्ये सुद्धा महाराज चढ उतार, भांडणं, प्रेम, उलट असं म्हणतात की भांडणं झाल्यावर प्रेम वाढते. तुमचं तुम्ही बघा, मला माहित नाही त्याच्याबद्दल जास्त. लक्षात येते का नाही. माझा सांगण्याचा मतितार्थ एवढाच आहे, जसं ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक आहे. आडवे धागे महत्त्वाचे तसं उभे धागे महत्त्वाचे.
तसं सज्जन कळण्यासाठी दुर्जन कळणं महत्वाचं आहे. विश्वाच्या आरंभापासून हे दोन्ही गोष्टी चालत आलेल्या आहेत. आपण जे कपाळाला बुक्का लावतो का नाही, बुक्का हा ओरिजिनल बुक्का कशापासून तयार होतो? बोलत चला, सगळे बहुश्रुत मंडळी आहेत, बोलत चला. कशापासून तयार होतो? तुळशीच्या लाकडापासून. का तयार होतो तुळशीच्या लाकडापासून? त्याचं कारण आहे, त्या तुळशीने भगवंताला आवडावं याकरता काही गोष्टी केलेल्या आहेत. लक्ष करा, मी सुरुवातीलाच बोललो, कीर्तन म्हणजे धांगडधिंगा वगैरे असलं काही नाही. कीर्तन म्हणजे सात्विक आणि तात्विक तुम्हाला काहीतरी घरला घेऊन जाता आलं पाहिजे. नीट लक्ष करा. बुक्का आपल्या कपाळाला जो बुक्का आपण लावतो, तो बुक्का तयार कसा होतो? तर त्या तुळशीने स्वतःचा बुक्का व्हावा याकरता, भगवंताला आवडावं याकरता त्याने 3 गोष्टी केल्या. कोणच्या? तुळशीने आधी स्वतःची साल काढून घेतली. दुसरी गोष्ट, स्वतःने तुळशीने कातून घेतलं स्वतःला. आणि तिसरी गोष्ट, तुळशीने काय केलं? आतून मात्र सुई पोटातून पलीकडे काढून घेतली, म्हणजे आतून मोकळी झाली. आणि चौथी गोष्ट, तुळशीने भगवंताला आवडावं याकरता स्वतःला जाळून घेतलं. विठ्ठला विठ्ठला जाळूनी संसार संसार बैसलो अंगणी. तुकाराम महाराज म्हणतात, मी स्वतः संसार जाळून बसलो तेव्हा देवाचं प्रिय झालो. तसं तुळशीनं कातून घेतलं, सालटे काढून घेतले, आतून मोकळी झाली आणि स्वतःला जाळून घेतलं तेव्हा भगवंताची तुळस काय झाली? प्रिय झाली. जो बुक्का तुळशीचा तयार होतो, तो ओरिजिनल बुक्का मार्केटमध्ये आला की त्याचं डुप्लिकेट करून पण होतं. तसा मातीचा सुद्धा बुक्का तयार करून लोक विकतात. म्हणजे जसं खऱ्या नाण्याचं खोट्या नोटा, जशा खऱ्या नोटा तशा डुप्लिकेट नोटा सुद्धा काय आहेत? बाजारात आहेत. उलट खऱ्या नोटापेक्षा, मी नीट लक्ष द्या, माझं एक एक वाक्य नीट ऐका, उलट खऱ्या नोटापेक्षा डुप्लिकेट नोटा जास्त चमकते. लक्षात येते का? कारण वरच्या बेगडाचा रंग हा जास्त चमकतो आणि वरचा रंग समाजाला फार आवडतो. लक्षात ठेवा, एखाद्या वेळेला खरं बोलणारी लोक माणसाला आवडत नाहीत. विठ्ठल विठ्ठल काय चाललं होतं आपलं? कीर्तन चाललं होतं. काय चाललं होतं? वरचा रंग समाजाला खूप आवडतो. वरचा रंग डुप्लिकेट लोकांना फार आवडतं. खरं ओरिजिनल नोट नंतर ओळखायला येते, पण लांबून मात्र डुप्लिकेट नोट चमकते. आणि प्रत्येक चमकणारी वस्तू, प्रत्येक चांगलं दिसणारी वस्तू, याच्यापेक्षा पुढे येऊन बोलू का, प्रत्येक गोड बोलणारी व्यक्ती ही आतून तेवढीच चांगली असेल याची काही गॅरंटी नाही. माझं बोलणं समजून घ्या तुम्ही. प्रत्येक गोड बोलणारी व्यक्ती आतून चांगली असेलच काय याची गॅरंटी काय? प्रत्येक आमच्यासारखा पांढरे कपडे घालणारा माणूस आतून चांगला असेल याची गॅरंटी काय महाराज? याच्यापेक्षा माफी मागून एक गोष्ट बोलतो, षडयंत्र करणारी लोक जास्त गोड बोलतात. उलट विठाला विठाला वरच्या रंगाला भुलण्यामध्ये अर्थ नाहीये दादा. वरचा रंग नाही. चोकोबाराय म्हणतात, काय फुलला शिवरलिया, काय फुलला शिवरलिया, काय फुलला शिवरलिया, काय फुलला शिवरलिया, उस डोका पडे नसलोया, पडे नसलोया, काय फुलला शिवरलिया, काय फुलला शिवरलिया,
उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुलला सिवरलिया रंगा. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, आहा. काय भुलला सिवरलिया रंगा. वरचा रंग वेगळा असतो आणि अंतरंग वेगळा असतो. मला फक्त एकच सांगायचे, आमच्यासारखे कपडे सगळेच घातले म्हणजे आतून चांगले असतील असं सांगता येत नाही. भगवंताला तुळस प्रिय झाली, तुळशीचं आणि बुक्याचं डुप्लिकेट करणं होतं. लक्षात येते का? नोटेचं डुप्लिकेट करणं होतं. मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की दोन बाजू मात्र प्रत्येक गोष्टीला आहेत. तसं सज्जन आणि दुर्जन ह्या दोन्ही गोष्टी समाजामध्ये चालू आहेत. खऱ्या बुक्याचा खोटा बुक्का होतो, खऱ्या नोटेची खोटी नोट होते. तसं दुर्जन आणि सज्जन हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. कदाचित याहीपेक्षा पुढे बोलतो, दुर्जन आहेत म्हणून सज्जनाला किंमत आहे. सांगूच, जर विशोबा खेचर नसते, नीट लक्ष देऊन ऐका, जर विशोबा खेचर नसते आणि विशोबा खेचर आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या मधुकरीमध्ये जर माती टाकली नसती, तर मला असं वाटतं की ज्ञानोबारायांचं जीवन किती श्रेष्ठ आहे कदाचित आम्हाला कळालं नसतं. लक्षात ठेवा. जर मंबाजी बुवा नसते आणि मंबाजी बुवानी जर जगद्गुरु तुकोबारायांना त्रास दिला नसता, तर कदाचित तुकोबारायांचा रामेश्वर भट्टांनी जर गाथा पाण्यात बुडवलाच नसता, तर आम्हाला काय कळालं असतं की गात्यामध्ये ईश्वरीय शक्ती आहे आणि गाथा लाह्यासारखा पाण्यावर तरतो. हे कुणामुळे कळालं? तर रामेश्वर भट्टामुळे कळालं. एवढंच नाही, तुकोबाराय लोहगावला गेले आणि लोहगावला गेल्यानंतर एका बाईचा नवरा तुकोबारायासोबत टाळ वाजवायला जायचा, भजन करायचा. संसारात त्याचं मन लागेना, तिला राग आला. कुणाचा? तुकाराम महाराजांचा. महाराज लोहगावला गेले, त्या बाईनं षडयंत्र केलं आणि महाराजांना घरी बोलून आणलं. कशाला? आंघोळीला. पण मनात राग होता. कशाचा? माझ्या मालकाला भजन करायला होतो हा बुवा म्हणून. मग तिने काय केलं? अरे एवढा त्रास दिला की गरम गरम उकळतं पाणी महाराजांच्या अंगावर फेकलं आणि महाराजांच्या अंगावर फेकल्यावर महाराजांच्या शरीराचा दाह होत होता. महाराजांच्या मुखातून वाक्य निघाले, जळे माझी काया लाल लावण, जळे माझी काया लाल लावण, टाळ टाळ, जळे माझी जळे माझी काया लागला वणवा, धाबरे केशवा माये बापा. उकळतं पाणी अंगावर टाकलं. महाराजांच्या शरीराचा दाह होऊ लागला. महाराज म्हणतात, देवा हे काय केलंस? सगळं माझं जीवन तुझ्यावर सोपित केलंय, मी तुझ्यावर अर्पण केलंय आणि शरीराचा दाह होतो. परमात्मा म्हणाले, काळजी करू नका तुकोबाराय, चांगल्या माणसाला आणि चांगल्या रस्त्याला गतिरोधक असतात आणि चांगल्या माणसाला विरोधक असतात. कळतंय का? बघा, नाही तर महाप्रसाद आहे थोड्या वेळाने, अन्नदाते बी आलेलेच आहेत लक्षात. चांगल्या रस्ता पाहिजेत असेल तर गतिरोधक सहन करा आणि चांगलं जीवन पाहिजेत असेल तर विरोध सहन करा. लक्षात येते का? तसं महाराजांना कुणाच्याच वाटी गेले नव्हते. महाराज कुणाला काही बोलले नव्हते महाराज. तरी पण तुकाराम महाराजांना अंगावरती उकळलेलं पाणी घ्यावं लागलं. काय महाराज? चांगलं करूनच ना. आणि मी नेहमी सांगत असतो, त्रास हा वाईटाला नाहीच आहे.
कलियुगात तर अजिबात नाही त्रास फक्त कुणाला आहे चांगलं वागणाऱ्याला. सोपं करून सांगू का आई मला सांगा तुमच्याकडे ते 10-5 बाया असतात ते हातात खुरपं घेऊन जातात का शेतामध्ये? अरे बोला की झोपले काय तुम्ही? खुरपायला जातात ना. खुरपायला म्हणजे का निंदायला काकू कशाला म्हणजे त्यांना बोलू द्या की मी काय नवीन आहो का? कशाला जाते निंदायला जाते बरोबर आहे नाही. 10-5 बायाची ती टोळीच राहते ना सगळी 10-5 जण एकदाच जाते एखाद्या शेतामध्ये निंदायला. आणि निंदायला गेल्यावर त्यातली शिवाजी पाटील त्यातली एखादी माऊली बिचारी इमानदार राहते सर खुरपत पुढं जाते मागचे दगड घेते की मी मारून दाखवू का तुम्हाला इथून? मागचे काय करते दगड घेते की तिच्या पाठीत घालते. आता मला सांगा सरसर खुरपत जाणं चांगलं का वाईट? मला काही कळत ना तुम्हाला माझं बोललेलं कळतच का नाही का तेलुगूतून सांगू का मी? सरसर खुरपत जाणं चांगलं का वाईट बोला. हा काकू बोला की चांगलं ना. चांगलं वागून दगड खावा लागला का वाईट वागून? चांगलं वागूनच का नाही. समाजाचे रीतच तसे महाराज. बरं लोक कोणत्या झाडाला दगड मारतात? ज्या झाडाला फळं आलेली आहे त्या का बिगर फळाच्या? फळं आलेली. फळं येणं झाडाचा गुन्हा नाहीये पण तरी लोक दगड मारतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या अर्थी दगड मारतात त्या अर्थी समजून चला की ते यशस्वी होत आहे. विठाला विठाला मला एवढंच सांगायचं होतं की जर मंबाजी बोर नसते आणि रामेश्वर भट्ट नसते तर कदाचित तुकोबाराची किंमत कळाली नसती. चला पुढे. विशोबा खेचर नसते तर कदाचित ज्ञानोबाराय किती मोठे येते आम्हाला कळालं नसतं. सांगू भगवान कृष्ण या मृत्यूलोकात अवतीर्ण झाले. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भगवान कृष्ण एवढे मोठे होते हे कळण्यासाठी सुद्धा कंस असणं फार गरजेचं आहे. याच्या पुढे अजून बोलू. अरे रामचंद्रजी मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभू एक बाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं जीवन एवढं सरळ होतं आणि एवढं चांगलं होतं की संपूर्ण विश्वाला जगण्यासाठी मार्गदर्शन करणारं महाराज प्रभू रामचंद्रजीचं जीवन होतं. अरे ज्यांचं नाव घेतल्यानंतर जीवनामध्ये केवळ आनंद निर्माण होत होता. आणि म्हणून सगळ्या समाजाला कबीरजी म्हणतात आराम अगर चाहता है आराम अगर चाहता है तो आराम की तरफ. आराम अगर चाहता है तो आराम की तरफ. फंदे में फसा चाहता है तो जा दाम की तरफ. लक्षात येते आराम जर पाहिजेत असेल तर रामाकडे या. आणि म्हणून रामाचं चिंतन केलं आणि रामाकडे गेलं की जीवनात किती दुःख असू द्या आराम झाल्याशिवाय राहत नाही. आहा हा सजा दो घर को गुलशन सा मेरे घर राम आए बचा दो घर को गुलशन. ताळी तरी वाजवा जरा 2 मिनिटं. जय हो. एक साथ एक सजा दो घर को गुलशन सा मेरे घर राम आए सजा दो घर को गुलशन सा मेरे सरकार आए मेरे सरकार आए मेरे सरकार जिथे राम आहे तिथे आनंद आहे आणि तिथे आराम. कंस होता कृष्णाची किंमत आहे तसंच दुर्जन आहेत म्हणून सज्जनाची किंमत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल इतके वेळ झालं महाराज सांगतायत दुर्जन दुर्जन दुर्जन. नेमकं दुर्जन म्हणायचं कोणाला? दुर्जन आहेत का आपल्या इथे? गावात नाही तालुक्यात आहेत का? होत तरी म्हणा नाही तर नाही तरी म्हणा ना. आहेत का? कीर्तन संपल्यावर मला दाखवून द्या.
कुणाकडे बोट करता? दुर्जन कुणाला म्हणतात नेमकं? जाय तिकडे पिढी लोका थोडी भार मुका, थोडी भार मला मुका, थोडी भार मला मुका. जाय तिकडे पिढी लोका जोडी भांडवल थुंका. जाईल तिकडे लोकाला त्रास देणार त्याला म्हणायचे दुर्जन. आणि दुर्जनाशिवाय सज्जनाची किंमत नाही. रामायणामध्ये फार गोड उत्तरे माझ्याकडे लक्ष द्या, ऐका तुम्ही. एखाद्या वेळेला मला असं वाटतं की रामचंद्र प्रभूचा जे जय जयकार झाला, रामचंद्र प्रभूची किंमत कळाली, रामचंद्र प्रभू वनवासात गेले, याचं एकमेव कारण काय असेल तर त्याचं एकमेव कारण आहे कोण तर कैकेयी. आपल्या गावात कैकेयी आहे का कोणी? ओ नरंगलकर ताई, तुम्ही झोपले काय? ते मधले तर काय दिसायला तयार नाही, अंधार आहे. उद्यापासून एखादं लाईट लाव भाऊ तिकडे जरा. बसा. विठाल विठाल रामचंद्र प्रभूची किंमत वाढवणारी या जगतामध्ये जर कोण होती तर ती कैकेयी. नीट लक्ष करा माझं बोलणं. रामचंद्र प्रभूला राज्याभिषेक घोषित झाला आणि घोषित झाल्याच्या नंतर त्या दिवशी दशरथजी फार आनंदी होते. आई माझ्याकडे बघा, सोडा ते लेकरांचं. अगदी आनंदित होते. आनंदाच्या भारामध्ये सगळ्यात पहिल्यांदा दशरथजीला असं वाटलं, फार गोड आहे. दशरथजीला असं वाटलं की आजचा आनंदाचा दिवस, आजचा आनंदाचा क्षण मला कुठं घालवायचं तर कैकेयीच्या महालात घालवायचं. तानपुऱ्याचा आवाज थोडा कमी कर. कुठे घालायचं आहे? कैकेयीच्या महालामध्ये मला घालवायचा आहे आनंदाचा क्षण. दशरथजीला असं का वाटतंय की आनंदाचा क्षण कैकेयीच्या महालात घालावं? तर अति आनंद झालेला आहे. आणि एक वाक्य बोलतो, लक्षात ठेवा. माणसाकडून जे पाप होतं ना ते अति आनंदातच होतं, लक्षात ठेवा. माणसाकडून जे पाप होतं ना हे पाप अति आनंदातच होतं. दुःखात पाप आतापर्यंत जगात कोणाकडूनच झालं नाही महाराज. आणि म्हणून शहाणी माणसं देवाला अति आनंद मागतच नसतात, कारण अति आनंदात माणसं जाग्यावर राहत नाही. अति आनंदात पाप घडण्याची शक्यता असते. भागवतामध्ये फार गोड वर्णन आले. कुंती मातेला भगवान प्रसन्न झाले, भगवान कृष्णजी रात्रंदिवस कुंती माता भजन करायचे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. भगवान प्रसन्न झाले. आत्या काय पाहिजे तुला? तिने सांगितलं, देवा एक काम कर, जगातलं सगळं दुःख माझ्या पदरात टाकून दे. भगवंताने विचारलं, आत्या तुला जीवनामध्ये दुःखाशिवाय दुसरं काही भेटलंच नाही तर तू दुःख का मागते? त्याने सांगितलं, ज्या ज्या वेळेला दुःख येतं त्या वेळेला बस तुझं स्मरण होतं. सुखामध्ये तुझं स्मरण होत नाही पण दुःखात तुझं स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून एक काम कर, जगातलं सगळं दुःख माझ्या पदरात टाकून दे, म्हणजे दुःखामध्ये भगवंताचं स्मरण होतं आणि दुःखामध्ये माणसाकडून पाप होत नाही. जास्तीत जास्त पाप कधी होतं? आनंदामध्येच होतं. दशरथजी विचार करतात, मला कैकेयीच्या महालामध्ये आजचा दिवस घालवायचा आहे. माझी प्यारी राणी आहे, आवडती राणी आहे. आणि दशरथजी महालामध्ये जातात. कैकेयीने महाराज जमिनीवर पडलेली अंगावरचे वस्त्र मलिन काढून टाकलेले होते. मलिन वस्त्र अंगावर धारण केलेले, केस विस्कटलेले, कपाळाला महाराज कपाळाचं कुंकू ते थोडंसं अस्तव्यस्त केलेलं आणि जमिनीवरती पडलेली कैकेयी. दशरथजी महालामध्ये जातात. कोण आहे दशरथजी? दशरथजी 4 पुत्राचा बाप आहे. कोण आहे दशरथजी? ब्रह्मांडाचा मालक. कोण आहे दशरथजी? स्वर्गात जर दशरथजी गेले तर इंद्र उठून अर्ध आसन बसायला द्यायचा, एवढा त्यांचा अधिकार. कोण आहे दशरथजी? ब्रह्मांड नायकाचा बाप आहे. एवढा मोठा अधिकार. 4 पुत्र त्या दशरथा 4 जण होते. पण ज्या वेळेला दशरथजी महालात जातात त्यावेळेला कैकेयीकडे बघतात तर मलिन वस्त्र अंगावर धारण केलेले जमिनीवरती पडलेली कैकेयी बघितली आणि दशरथजी गेल्यानंतर म्हणतात, कैकेयी कैकेयी काय महाराज, मी तुला आनंदाची बातमी सांगायला आलो. कैकेयी कैकेयी तोंड बाजूला फिरवते आणि कैकेयी म्हणते, निकल जाओ, मला तुमच्याशी बोलायचं नाही. कैकेयीला दशरथजी म्हणतात, कैकेयी आज फार मोठा आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी,
फार मोठा आनंदाचा दिवस आहे. सगळ्यात मोठी खुशखबरी तुम्हाला सांगणार आहे तुला मी. काही म्हणते मला काही ऐकायचं नाही, निघून जा. दशरथजीने विचारलं काही नेमकं झालं काय? काही सांगते मला बाकी काही सांगायचं नाहीये. आतापर्यंत तुमच्याकडे माझे 2 वरदान आहेत, तुम्ही मात्र दिले नाही. आणि मला असं वाटतं की तुमचं रघुकुल बहुतेक खोटंच कुल आहे. फार वाक्य नीट आहे. कोण बोलते? काही बोलते दशरथजीला की मला असं वाटतं की तुमचं रघुकुल हे खोटं बोलणार कुल आहे. दशरथजीच्या डोळ्यात अश्रू येतात. दशरथजी सांगतात काही रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाए पर बचन न जाई. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. काही आमचं कुल खोटं बोलणारं नाही, तर प्राण गेला भले तरी पण मात्र खोटं बोलणारं कुल नाही. एक काम कर, तुला काय पाहिजे आनंदाच्या क्षणाला सांग. तिने सांगते एक काम कर, आतापर्यंत वरदान देतो म्हणालात पण दिलं नाही. म्हटले काय पाहिजे? तिने सांगितलं एक काम करा, आधी रामाची शपथ घाला. कोणाची शपथ घाला? रामाची शपथ घाला. आणि ज्यावेळेला रामाची शपथ दशरथजीने घातली त्यावेळेला काही आतापर्यंत बोलायचं नाही म्हणणारे काही उठून बसले. नीट लक्ष करा मी काय बोलतो ते. आतापर्यंत काही म्हणत होते निकल जाव, मला तुमच्याशी बोलायचं नाही. रामाची शपथ घातल्यावर काही उठून बसली. म्हणजे माणसं अवसरवादी असतात हेही लक्षात ठेवा. वेळ बघून वागतात माणसं सुद्धा महाराज. जसा प्रसंग पडेल तसं वागणारे लोक समाजात जास्त झाले. मला सांगा आई, जर माझ्याकडे लक्ष द्या. समजा चहामध्ये जर माशी पडली तर तुम्ही काय करता बरं? जाऊ कमी जाऊ, घरला जाऊ. तुम्ही काय बोलाय तयार नाही, मला काय कळायला. वारीत तर सगळे भारी बोलता, इथं काय झालं तुम्हाला? भेव वाटतं का कोणाचं काय? जर चहामध्ये माशी पडली तर तुम्ही काय करता? महाराजाला फेकून देता. मग कुणाला? चहामध्ये माशी पडली तर चहा काय करता? फेकून देता. पण तेच जर माशी तुपात पडली तर नुसतं माशी नाही फेकून देत, आधी चोकून नंतर फेकून देत. हे तर बरोबर आहे ना. म्हणजे माणसं प्रसंग बघून वागतात. जिकडं गुलाल तिकडे पार्टी. विठाला विठाला माणसावर फार भरोसा ठेवायचा जमाना राहिला नाही महाराज. कधी कोणत्या गुलाल एकाचा, वडापाव एकाचा. आता हे बोलू नाही मी, मला तुम्हाला जास्त कळतं याच्यातलं, मला त्यातलं काही कळत नाही. लक्षात येते ना? असू द्या. आतापर्यंत काही म्हणत होते निकल जाव, मला बोलायचं नाही. पण आता उठून बसली का? रामाची शपथ घातली, उठून बसली. आणि काय म्हणते माहिती का? आतापर्यंत होतं ती म्हणते मला बोलायचं नाहीये, तुमचं तोंड बघायचं नाही. पण आता उठून बसून गोस्वामी तुलसीदासजी फार गोड उत्तर देतात. गोस्वामीजी म्हणतात सुनहु प्राण प्रिय भावत जी का, देव एक वर विकू नका वाढू जास्त, भरत ही टीका. हो एक काम करा, आतापर्यंत तोंड बघायचं नाही म्हणती आणि आता उठून बसले तर म्हणते सुनहु प्राणप्रिय भावत जी का. माझ्या प्राणापेक्षा तुम्ही आवडताय मला. कोण म्हणते? हे जगत असंच आहे, लक्षात ठेवा. विठाला विठाला जगाच्या नादी लागू नका. लय लोकाला वाटतंय मला लय गाव मानतंय, मला लय लोक मानतात. काही नाही, तुला कोणी मानत नाही. भ्रम आहे राजा तुझा. गाडी खालच्या कुत्र्यालाही वाटतं गाडी ओढतो मी. नीट लक्ष करा, माझा बोलण्याचा अर्थ लक्ष करा तुम्ही. अण्णा अण्णा म्हणतो का नाही आपण? आमच्या अण्णा लय भारी, आमच्या अण्णा लय भारी. आमच्या पुणे जिल्ह्यातले अण्णा, काका, दादा. अण्णा कुठपर्यंत आवडतात माहिती आहे का? जोपर्यंत अण्णाचा खिसा गरम आहे तोपर्यंत. एकदा का अण्णाचा खिसा रिकामा झाला, अण्णा आहे गायब पण त्याचं सगळंच गायब महाराज. अवसरवादी लोक आहेत महाराज. आतापर्यंत म्हणत होते निकल जाव, आता उठून बसली. माझ्या प्राणापेक्षा तुम्ही आवडते आहात फार. दशरथजी म्हणाले वेळ नाही, लवकर सांग, 8:30 वाजून गेले. तुझं काय म्हणणं आहे तेवढं सांग. त्याने सांगितलं काहीच नाही, एक वरदान द्या मला. काय? भरताला गादी द्या. दशरथजीला तोपर्यंत काही वाटलं नाही. ठीक आहे, भरताला गादी पाहिजे तर घेऊन टाक. म्हणले दुसरं वरदान काय पाहिजे तुला? काही म्हणाली दुसरं वरदान असं आहे की तापस बेश विशेष उदासी 14 बरस राम वनवासी. एक काम करा, दुसऱ्या वराने रामाला वनवासाला पाठला. दशरथजी म्हणाले काही तुला काय कळतं का? अगं काय बोलतेस, तुझ्या लक्षात आहे का? भरताला राज्य ठीक आहे पण रामाला वनवास का? काही बोलती, काही म्हणते महाराज. एक लक्षात ठेवा,
जसं कौशल्या तुमची राणी आहे तसं मी तुमची राणी आहे. जसं राम तुमचा मुलगा आहे तसं भरत सुद्धा तुमचा मुलगाच आहे ना. जेवढा अधिकार रामाला आणि कौशल्याला तेवढाच अधिकार मला पाहिजे ना. मग आतापर्यंत भरताला राज्य म्हणलं तर तुम्हाला काही वाटत नव्हतं. रामाला वनवासाला पाठवायचं म्हणलं तुम्हाला वाईट वाटायचं कारण काय? दशरथजी बोलले नाही महाराज, निचेष्ट खाली पडले आणि मूर्छा येऊन खाली पडले. मला तुम्हाला पुढं न्यायचं आहे. आणि ज्यावेळेला भरतजीला हे कळतायत, रामचंद्रजी लखनजी सीतामाई वल्कल धारण करून अयोध्येमधून जंगलात निघून जात आहेत. गेल्यानंतर भरतजी येत आहेत. काही मातेला विचारतात, मा काय झालं हे सगळं? तिने सांगितलं काय नाही, सगळं बिघडलं होतं, फक्त मंतरा जोडीदार होती म्हणून सगळं चांगलं झालं. विठाला विठाला लक्षात येतंय ना. सगळं चांगलं होतं, फक्त मंतरा जोडीदार होती म्हणून सगळं चांगलं झालं. जोडीदार कोण होती? मंतरा. ठीक आहे, काय अडचण नाही, चांगलं झालं. काय चांगलं झालं म्हणे? काय नाही, तुझे 2 भाऊ 1 वहिनी जंगलात गेले आणि तुझे वडील स्वर्गवासी झाले. भरतजीला फार वाईट वाटलं आणि भरतजी म्हणाले, आता ज्या अयोध्येमध्ये राम नाही त्या अयोध्येमध्ये मला राहून फायदा नाही. भरत चला रे अपने भैया से मिलाने, भरत चला रे अपने भैया को मिलाने, भैया को मिलाने प्रभु को मिलाने, भरत चला रे अपने भैया को मिलाने. भरतजी निघाले, जात आहेत चित्रकूटाच्या पायथ्याला. माझा दृष्टांत इथं संपतोय. सगळ्या 3 राण्या एका रांगेत उभ्या आहेत आणि सगळ्यात पहिल्यांदा रामचंद्रजी चित्रकूटावरून खाली आले. आल्याच्या नंतर कौशल्या, सुमित्रा, कैकेयी 3 राण्या उभ्या आहेत. आल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा रामचंद्रजी कुणाच्या पाया पडले असतील? झोपले काय तुम्ही? ते मागचे बघा ना, असे बघत येत नुसतं आहे का नाही? विठाला विठाला काय ठिकाणी काय नाही महाराज, आमचं नशीब. कुठं चांगले असे जाणकार श्रोते भेटतात आणि कुठं महाराज निवळ असं बघत बसतात, जसं काय धरून आणल्यासारखं. एका गावात कीर्तना गेलो, काका असेच बाबा समोर बसले होते आणि काही म्हणले का अशी मान हलवायची, असं करायचं आणि असं हाताने करायचं. बरोबर आहे. सगळं कीर्तन त्यांच्याकडून बघून सांगितलं. कीर्तन संपल्यावर म्हणलं, का हो ते बाबा लई ज्ञानी दिसायलेत. गावकरी म्हणले ते बैर रे. सगळं कीर्तन बघून सांगितलं मी. आता मला वाटलं असतील बाबा श्रोते मंडळी असते त्याच्यातले. तसं इथं कोण नाही, सगळं फ्रेश येत ऐकण्यातले. काय चाललं होतं त्याच्या आधी? काही ठीक आहे. 3 राण्या उभ्या आहेत. कुणाच्या पाया पडले असतील? सगळ्यात पहिल्यांदा कुणाच्या? रामजननी कौशल्या आहे. पाया कुणाच्या पडायला पाहिजे? कौशल्याच्या. पण कुणाच्या पाया पडतात रामचंद्र? सगळ्यात पहिल्यांदा कैकेयीच्या पाया पडतात. कारण का? प्रभू म्हणाले, मा तू जर मला जंगलात पाठवलं नसतं तर कदाचित मी राम आहे, माझ्यात काय शक्ती आहे हे कळाले नसते. त्याचं कारण आहे, ही माझ्यावर तुझे उपकार आहेत. म्हणून त्रास देणारे, दुःख देणारे, निंदा करणारे लोकांचं मनावर घ्यायचं नाहीये, कारण ते असल्यामुळेच सज्जनाचं महत्त्व वाढते. उलट तुकोबारायांनी फार गोड प्रमाण लिहिलं, निंदकाचे घर असावे भारत देशात, निंदकाचे घर असावे महाराष्ट्रात, निंदकाचे घर असावे पुढचं बोला की नायगाव तालुक्यात, निंदकाचे घर असावे गावात नाही, निंदकाचे घर असावे शेजारी. कारण का? दुर्जन जेवढं सज्जनाचं महत्त्व वाढवून देतात तेवढं महाराज सज्जनाचं महत्त्व दुसरं कोणी वाढत नाही. महाराजांना विचारलं, महाराज 8:30 वाजले, आतापर्यंत आम्हाला दुर्जन कळाले. अजून दुर्जन कोणाला म्हणतात? जे जिकडं जातील तिकडं पीडा देतात, चांगलं सहन न होणारे लोक दुर्जन असतात. आम्हाला कळालं महाराज, पण आता ऐका, दुर्जन कळाले, पण नेमकं सज्जन कुणाला म्हणतात? त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात, सज्जनाचं लक्षण सांगताना महाराजांना अभंगाच्या प्रथम चरणामध्ये चंदनाची उपमा देऊन सज्जनाचं महत्त्व सांगितलं. हात
चंदनाचं महत्वाचं गुण आहे. चंदन काय करतं? तापलेल्या जीवाला, तापलेल्या तेला शांत करतं. 1 क्विंटल तेल असू द्या आणि एक चंदनाचा 52 नंबरी चंदन, हा डुप्लिकेट नाही. तो होता ना कोणचा मिशावाला बाबा, तो काय त्याचं नाव आहे? वीरप्पन. हा वीरप्पन. त्याला खरं चंदन कळत होतं. आपल्या नशिबाला काहीच नाही. आपलं हे सगळे येड्या बाबळी फिबळी त्याच्या सानिध्यात आलेल्या, आपल्याकडे चंदन, खरं चंदन त्याला कळत होतं महाराज. एक चंदनाचा थेंब उकडत्या कळीच्या तेलात जर टाकला तर एका क्षणात शांत करत होतं. पहिला गुण आहे चंदनाचा. दुसरा गुण आहे चंदनाचा, त्याच्या सानिध्यात आलेली झाडं, बाबळी, बोरी, ह्या सगळ्या झाडांना ते काय करतं? सुगंधित करतं. आणि तिसरं चंदनाचं महत्व आहे की ते समाजाकरता झिजतं. नीट लक्ष करा. पहिला गुण आहे चंदनाचा, शांत करतं. दुसरा गुण आहे सान्निध्यात येणाऱ्या लोकांचं जीवन सुगंधित करतं. आणि तिसरी गोष्ट आहे चंदन स्वतः झिजतं. तसं संतांना चंदनाची उपमा दिली. संत काय करतात? जे जे त्यांच्या सान्निध्यात येतील, आलिंगन घडे, मोक्ष सायुज्यता जोडे. दुसरी गोष्ट, आपल्यातला सुगंध, बोधरूपी सुगंध समाजाला, लोकांना देतात. तिसरी गोष्ट, संसारात तापलेल्या लोकांना संत काय करतात? शांती प्राप्त करून देतात. त्रिविध तापाची झाली बोळवण, आहे की नाही? संताच्या सानिध्यात आलेल्या लोकांचं काय होतं? त्रिविध ताप जातात, बोधरूपी सुगंध देतात. आणि संत काय करतात? समाजासाठी महाराज स्वतःहून झिजतात. बुडत हे जन नदे कवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. झाले 3 गोष्टी महाराज आम्हाला कळालं. सज्जन कुणाला म्हणतात? कुणाला म्हणतात? जे चंदनासारखं झिजतात, जे चंदनासारखं शांत करतात, आणि जे चंदनासारखं लोकाला बोध देतात, त्यांना काय म्हणतात? संत. त्यांना काय म्हणतात? सज्जन. आम्हाला कळालं. पण महाराजांनी सांगितलं चंदन म्हणजे सज्जन नाही, कारण चंदनापाशी जसं चांगले गुण आहेत तसं चंदनाच्या ठिकाणी काही दुर्गुण सुद्धा आहेत. कोणता दुर्गुण आहे? पहिला चंदनाचा दुर्गुण आहे की चंदन सगळ्या झाडांना सुगंधित करतं, पण केळीच्या, बांबूच्या आणि हिंगाच्या झाडाला मात्र सुगंधित करू शकत नाही. नीट लक्ष करा, फार गोड आहे. कोणत्या कोणत्या झाडाला? केळीच्या, हिंगाच्या आणि वेळूच्या झाडाला सुगंधित करू शकत नाही. केळीला का सुगंधित करू शकत नाही? केळीला महाराज एकामागे एक अनेक पडदे आहेत, अनेक पडदे आहेत, म्हणून सुगंधित करू शकत नाही. दुसरी गोष्ट, वेळू. बांबू कळतो ना? वेळू. तर वेळू का सुगंधित होत नाही? त्याचं कारण आहे त्याला गाठी लय आहेत. लक्षात येते का? आणि ज्या बांबूला गाठी आहेत त्या बांबूला कुठेही जरी नेलं जगामध्ये तरी तो बांबू काय सुगंधित होत नाही. कळलं तुम्हाला? चला पुढे. तिसरी गोष्ट काय? हिंगाला, त्याला एक सुगंधित करू शकत नाही. म्हणजे चंदनाकडे जशा 3 गोष्टी चांगल्या येतात तशा 3 गोष्टी काय आहेत? वाईट आहेत. संताकडे मात्र यातली कोणतीच गोष्ट वाईट नाही, म्हणून चंदनासारखेच संत असं म्हणता येत नाही. मग दुसरा दृष्टांत महाराजांनी सांगितला, परिसा नाही हीन कवने आगे, परिसा नाही हीन चंदनाची उपमा दिली. पण संतांना सज्जनांना ते कमी पडल्यामुळे दुसरं उपमा देतात. कोणाची? परिसा नाही हीन कवने अंग. परिसाची उपमा दिली. परिस काय करतो? लोखंड जर परिसाकडे आलं तर परिस काय करतो? लोखंडाचं, बोलत चला, लोखंड काय करतो? परिसा काय करतो? लोखंडाचं सोनं करतो. चला पुढे. पण परिसाकडे परिस लोखंडाचं सोनं करतो, पण परिसाकडे एक दुर्गुण आहे. कोणता? परिस हा लोखंडाचं सोनं करतो पण लोखंडाला परिस करत नाही. कळतंय का? परिस काय करतो? लोखंडाचं सोनं करतो पण लोखंडाला परिस करत नाही. संत तसं नाही. जे जे लोक ज्या ज्या भावनेने त्यांच्याकडे गेले, भलतिया याती कोणत्याही याती कुळातले असू द्या, कोणत्याही भावनेने जाऊ द्या, संताकडे एकदा व्यक्ती गेला रे गेला, न पाहे याती कुळाचा. कुठल्याही
यातीतला कुठल्याही कुळाचा व्यक्ती संतांकडे गेला तर आपणा आईसे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. पण परिसाची सुद्धा उपमा कमी वाटली. मग दुसरी उपमा महाराजांनी तिसऱ्या क्रमांकाची उपमा दिली अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणजे दिव्याची. दृष्टांत झाले माली पाटील किती झाले. पहिला दृष्टांत झाला चंदनाचा, दुसरा दृष्टांत झाला परिसाचा, तिसरा दृष्टांत सांगितला सज्जन कसे असतात तर दिव्यासारखे असतात. दिव्याकडे काही गुण आहेत. दिवा स्वतः जळतो आणि जगाला प्रकाश देतो. दुसरा गुण आहे की दिवा स्वतः प्रकाशित होतो आणि दुसऱ्याचं प्रकाशन करतो. दिव्याकडे काही गुण आहेत महाराज. एक शायर खूप गोड लिहितो, नीट लक्ष करा. मला ना साऊंडची ताकद भेटत जसं पाहिजे तसं बोलायचं. दिवा हा काय करतो स्वतः प्रकाशित होऊन दुसऱ्याला प्रकाशन करतो. फार गोड आहे, लक्ष द्या. एक शायर खूप गोड लिहितो. दीप इसलिए वंदने विठाला 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 दीप इसलिए वंदनीय है वो, परत एकदा ऐका. दीप इसलिए वंदनीय है वो दूसरों के लिए जलता है, दूसरों से नहीं जलता. विठाला विठाला कळलं तर महाप्रसाद आहे थोड्या वेळाने. अगे छोट्या छोट्या गोष्टी असतात, ते काय फार भात चिडून बघायची गरज नसते. दिया इसलिए वंदनीय है, दिवा इसलिए वंदनीय है वो दूसरों के लिए जलता है, दूसरों से नहीं जलता. साहब, दिव्याचा आहे स्वतः जळतो पण जगाला प्रकाशित करण्याचं काम करतो. अरे दिव्यासारखे या जगताच्या मातीमध्ये महाराज अनेक लोक झाले. लक्षात येते का? हे जेवढे म्हणून राष्ट्रसंत झाले, शूरवीर झाले, आमचे सैनिक झाले, राष्ट्र सीमेवरती उभं राहणे, हे काय महाराजांचं जीवन बिचाऱ्यांचं. स्वतः जळतात, संसार जाग्यावर नाही, लेकरं बाळ जाग्यावर नाही. अरे एखाद्या सैनिकाचं तुम्हाला सांगतो मी, नेमकं लग्न झालेलं असतं, अंगाची हळद पिटलेली नसते, लगेच बॉर्डरवरती जावं लागतं महाराज. राम राम राम. फार अवघड कठीण जीवन आहे महाराज. आणि आपण सगळे सुखाने राहतो, मायबाप सुखाने राहतो. एखादा मिलिटरीवाला पोरगा जर बंदूक खांद्यावरती घेऊन जर निघाला ना, त्याची माय रडते, त्याचा बाप रडते, आडवं येतं. त्याचे ते लहान लेकरू 1-2 वर्षाचं महाराज पायाला धरतं, त्याची माय पुढे येते, बाप म्हातारा महाराज फाटका अंगावरती कपडे घातलेला पुढे येतो. निघाला राजा? हो दादा निघालोय. परत कधी येशील रे? डोळ्यात पाणी येतं लेकराच्या. बाबा जगून वाचून पुन्हा आलं तर येतं बरं का. काय सांगता येत नाही, कोणती गोळी छातीचे तुकडे करून जात नाही, सांगता येत नाही. किती कठीण परिस्थिती असू द्या महाराज, अशा प्रसंगामध्ये ते बॉर्डरवरती उभं राहून तुम्हाला सांगतो या देशाचं रक्षण करतात. आणि यदा कदाचित जर गोळी छातीला लागली बी, खाली जरी रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडलं, साथीदारांना सांगतं कर चले हम पिदा जानो तन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियों.
कर चले हम फिदा जानो तुम साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. खाली पडलं, शेजारच्या मित्राला म्हणतो, दादा माझे मायबाप घरी येत रे राजा, एकुलते एक लहान लेकरू आहे, गेलात ना घरी तर माझ्या बापाला तेवढं लवकर सांगू नको बरं का, वय झालेले हार्ट अटॅक येईल. आणि एक काम कर राजा, शेवटचा दुश्मन जिवंत असेपर्यंत तू लढ, एक मात्र जिवंत राहता कामा नये, सगळ्याला संपवल्याशिवाय इथून जायचं नाही. कधीतरी त्यांची बी आठवण काढली पाहिजे महाराज, आम्ही आमच्या संसारात गुंग आहोत सगळे. मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी, जब तकती सांस लड़े हो फिर अपनी लाश बिछा दी. संगीन पे धर कर माता सो गए अमर बलिदानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. तू मेरा कर्मा विठाला 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 विठाला. हर कर्म अपना करेंगे बस. दिव्यासारखे जळले म्हणून हा देश आताही सुरक्षित आहे. अजून सांगू, माझ्याकडे लक्ष द्या. आज आमच्या आया बहिणीच्या कपाळावरचं कुंकू जिवंत आहे. माझे छत्रपती शिवाजी महाराज दिव्यासारखे जळले समाजासाठी म्हणून लक्षात ठेवा. अरे काशी की कला जाती, काशी की कला जाती मथुरा में बस्ती, और एक छत्रपती शिवाजी महाराज नहीं होते तर सुन्नत सबकी होती, याद रखना. आज मंदिरावरचे कळस जिवंत कोणामुळे? माझ्या राजामुळे. आया बहिणींच्या कपाळावरचं कुंकू कोणामुळे जिवंत आहे? माझ्या राजांच्यामुळे. आणि आज आमच्या अंगणातली तुळस जर कोणामुळे जिवंत असेल तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे, लक्षात ठेवा. अरे त्यांनी जर दिव्यासारखं जळले नसते, त्यांना सुखाने संसार करायचा असता तर महाराज कधी सुखाने संसार केला असता, ना कुणाच्याच नादी लागले नसते. पण केवळ आणि केवळ जगले, केवळ आणि केवळ आपला संसार त्याग केला महाराज, लेकरा बाळाचा त्याग केला. कुणासाठी? फक्त आणि फक्त आपल्यासाठी, लक्षात ठेवा. ते जर नसते तर आज आपण कीर्तन भजन कपाळावर कुंकू लावता नसता आलं, लक्षात ठेवाय का. एकमेव राजा झाला ते म्हणजे छत्रपती. आणि राजांची शिकवण आहे आम्हाला महाराज, स्वराज्य असावं पण ते आपलं असावं, छोटं का असेना पण आपलं असावं आणि हक्काचं असावं. 1-2 मिनिटं महाराजांसाठी सगळ्यांनी, ज्यांना ज्यांना प्रेम आहे त्याने त्याने दोन्ही वरती हात करा. महाराजांसाठी ज्यांना ज्यांना स्वाभिमान आहे त्याने त्याने हात वरती करा. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव रायगड किल्ल्याचं नाव, माझ्या राजाचं नाव रायगड किल्ल्याचं नाव, रायगड किल्ल्याचं ज्यांना स्वाभिमान आहे त्याने त्याने हात वरती करा. ते वट्यावरचे, लक्षात ठेवा. सगळ्यांनी एक साथ, पाठीमागचे सगळ्यांनी, ताई माई अक्का तरुण मंडळीला विनंती आहे, एक टाळीचा आवाज झाला पाहिजे. एक एक शाबास. महिला मंडळीला धन्यवाद, पुरुष मंडळीला धन्यवाद, तरुण मंडळीला धन्यवाद, मृदंग वादक महाराजांना धन्यवाद, साऊंड सिस्टीम वाल्यांना धन्यवाद, शूटिंग वाल्यांना धन्यवाद. एक साथ आवाज झाला पाहिजे, अजून कमी आहे. एक साथ एक. वा 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 नरंगलकर, कळू द्या लोकांना की नरंग
सिंगलला सुद्धा सगळे मोठ्या प्रेमाने अखंड हरिनाम सप्ताहामध्ये भजनाचा आनंद घेतात. जय हो. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव राजशेखर किल्ल्याच्या डोंगरावर, माझ्या देवाचं नाव राजशेखर किल्ल्याच्या डोंगरावर, माझ्या देवाचं नाव राजशेखर किल्ल्याच्या डोंगरावर. निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. हे बघा, मला वाटतंय रक्त थंड झालं काय की बहुतेक. अरे थंड होता कामा नये, असं सळसळत्या मारा तलवारीच्या धारेसारखं झालं पाहिजे. आणि असे मावळे जर थंड पडल्यावर उद्या कसं होईल? एक हा हा महाराज हा टाळी टाळी एक साथ. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, सुंदर स्वराज धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निर्णयाच्या धारेवर, आपल्या निर्णयाच्या धारेवर, आपल्या निर्णयाच्या धारेवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर, प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. माझ्या देवाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव राजशेखर किल्ल्याच्या डोंगरावर, माझ्या राजाचं नाव राजशेखर किल्ल्याच्या डोंगरावर, माझ्या देवाचं नाव राजशेखर किल्ल्याच्या डोंगरावर. एकच राजा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव राजशेखर किल्ल्याच्या डोंगरावर, माझ्या देवाचं नाव राजशेखर किल्ल्याच्या डोंगरावर. क्षत्रिय कुलावत प्रत्येकाचा हा आनंद आहे आणि परमार्थातला आनंद हा कुठेच विकत मिळत नाही. लक्ष देते ना. म्हणून महाराज झाले नसते तर कदाचित आपल्या माथ्यावर कुंकू राहिलं नसतं, मायबाप मंदिर राहिले नसते, संस्कृती जिवंत राहिली नसती. त्याचं कारण काय? केवळ एकच आहे की दिव्यासारखं, माझ्याकडे लक्ष द्या, दिव्यासारखं ते जळले. दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघे गुड. बसा बसा. सर्वांगी साखर अवघे गोड. संत सज्जन कुणाला म्हणतात? उपमा देताना दिव्याची दिली. दिवा स्वतः जळतो, जगाला प्रकाशित करतो. दिवा स्वतः प्रकाशित करून जगाला प्रकाशित करतो आणि दिवा अंधार घालवतो आणि प्रकाश देतो. मग दिव्यासारखे सज्जन का? त्याचं उत्तर देताना सांगितलं की दिव्यासारखे संत नाही, दिव्यासारखे सज्जन नाही, तर दिव्याकडे काही दोष आहेत. नीट लक्ष करा. एक एक वाक्य फार महत्वाचं आहे. दिवा हा जगाला प्रकाशित करतो, सगळं काय करतो, पण दिव्याकडे काही दोष आहेत. पहिला दोष आहे दिव्याचा, त्याच्या बुडाखालचा अंधार त्याला दिसत नाही. दिव्याचा सगळ्यात पहिला दोष असा आहे की दिव्याला त्याच्या, लोक मराठीत म्हणतात ना बोलताना, आपल्या बुडाखालचा अंधार आधी बघा. दिव्याखालीच काय असतो? अंधार असतो. हा दोष आहे त्याचा. दुसरा दोष आहे दिव्याचा तेल पितो. तिसरा दोष आहे दिव्याचा वात जाळतो. चौथा दोष आहे पाणी जर पडलं तर तडतड करतो. आणि पाचवा दोष आहे दिव्याचा की दिवा विजून जातो. अरे जो विजून जातो तो दिवाच काय असेल? विठाला विठाला वा. खरं जर दिवा असेल ना तर महाराज किती वारं येऊ द्या, किती महाराज तकलीफ होऊ द्या, दिवा जर खरा असेल ना तर तो दिवा विजणं शक्य नाही. मग संताला जर दिव्याची उपमा दिली तर संत ह्या पाचही दोषात बसत नाहीत. म्हणून संतांना पुरेपूर ती उपमा दिव्याची पूर्ण होत नाही. दीपा नाही पाटी पोटी अंधकार म्हणले. पहिली उपमा कशाची दिली? चंदनाची. काही दोष आहेत, गुण आहेत पण दोष आहेत, म्हणून सज्जनाची उपमा पुरेपूर नाही. परिसाची उपमा दिली, चांगला गुण आहे पण दोष आहे म्हणून पुरेपूर नाही. तिसरी उपमा दिव्याची दिली, गुणही आहेत पण दोष आहेत म्हणून संतांची पूर्णपणे उपमा नाही. आता चौथी उपमा दिली, सर्वांगी साखर अवघी गोड. साखरेची उपमा दिली संतांना. सज्जन हे साखरेसारखे असतात, पण साखर जरी गोड असली आणि जास्त जरी खाऊ वाटली तरी पण त्या साखरेमध्ये सुद्धा एक दोष आहे. नीट लक्ष करा. कोणता दोष आहे?
अति खाल्ली तर शुगर होण्याची शक्यता आहे. लक्षात आलं का? म्हणजे हा काय साखरेतला दोष आहे. म्हणजे जास्त साखर जवळ ठेवणं बी हे काय आहे साहेब? काय आहे? धोका आहे. धोका. जास्त साखर, थोडं पुढे येऊन बोलूच का? माफी मागून बोलतोच. अति साखरेसारखे माणसं सोबत ठेवणं बी हे धोकाच आहे. विठाला एखाद्या वेळेला कारल्यासारखी माणसं परवडतात, मिठासारखी माणसं परवडतात, कारण त्या मिठामध्ये कधीच किडे पडत नाही. लक्षात येते का? पण साखर फार कठीण आहे महाराज, फार धोकादायक आहे. साखरेचा कार्यक्रमच वेगळा आहे. त्याने साखरेने कुणाला सोडलं नाही, सगळ्याला साखरेने गार करून टाकलंय, वरीपासून तर खालीपर्यंत. आता जे चालू आहे ना मीडियाला, हे सगळं साखरेचाच परिणाम. विठाला नाही जमलं की सगळं भांडवलच बाहेर काढायचं काम आहे. कळतंय? शाने माणसं आहात सगळे, लक्षात येते तुमच्या, समजून घ्या तुम्ही. म्हणजे नेमकं सोबत ठेवावं कुणाला हा मोठा प्रश्न आहे. आता जाऊ द्या. पण साखरेमध्ये एक गुण चांगला आहे की साखर काय आहे? सर्वांगाने गोड आहे. पण साखरेमध्ये दोष आहे. साखरेने काय होतं? रोग होण्याची शक्यता आहे. पण साखरेत गुणही आहे, दोषही आहे. पण संतांना जर साखरेची उपमा दिली तर समाजाला असं वाटेल की संत गोड आहेत, पण संतांमध्ये साखरेसारखा काहीतरी दोष आहे. तुकोबराय सांगतात की तसं काही सुद्धा नाही. चंदनाची उपमा कमी पडली, परेसाची उपमा दिली. परेसाची उपमा कमी पडली, दिव्याची उपमा दिली. दिव्याची उपमा कमी पडली, साखरेची उपमा दिली. पण साखरेपेक्षाही संत, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काही ना काहीतरी दोष आहे. पण संतांच्याकडे मात्र बघितलं तर कुठल्याही प्रकारचा एकही दोष नाही. महाराज अभंगाच्या तुका म्हणे सज्जना
म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळे चिना. संताकडे कुठल्याच प्रकारचा अवगुण नाही, त्याच्यामुळे कुठलीच उपमा संतांना देता येत नाही. असं स्वच्छ सुंदर जीवन संतांचं आहे. आणि तसंच जीवन आपलं होण्यासाठी कोणाच्याही मागं गेल्यापेक्षा, माझं वाक्य नीट ऐका, फार महत्त्वाचं बोलतोय मी, फार महत्त्वाचं. आजच्या कीर्तनातून एवढं जरी घरला घेऊन गेलात, एवढं जरी वाक्य घरला घेऊन गेलात, तर तुम्हाला जीवनात अडचण येणार नाही. लक्षात ठेवा, कीर्तन संपले, आपली वेळ संपली, एवढे एक घेऊन जा. संतांचं जीवन स्वच्छ आहे, सुंदर आहे. आपलं जीवनही तसं बनण्यासाठी माझ्याकडे एक गोष्ट लक्ष द्या, आपणही त्यांच्या मार्गाने गेलं पाहिजे. माझ्याकडे लक्ष द्या. या जगतामध्ये, ऐकते का तुम्ही सगळे? ओ नरंगलकर, माझ्याकडे लक्ष द्या. या जगतामध्ये ज्ञानोबा आहे आणि तुकोबा आहे सोडून बाकी कुणाकडंच काही नाही. लक्षात ठेवा. मी काय बोललो कळतंय का साहेब? ज्ञानोबा आहे आणि तुकोबा आहे सोडून या जगतामध्ये कोणाजवळच काही नाही. त्याच्यामुळं कुणाच्याही मागं जाऊ नका आणि एखाद्याच्या एवढं अधीन जाऊ नका. मी जबाबदारीने वाक्य बोलतो हां. एखाद्याच्या एवढं अधीन जाऊ नका की त्याने तुमचा वापर करून घ्यावा आणि पुन्हा तुम्हाला रडण्याची पाळी यावी. विठाला विठाला भगवंताने आपल्याला सौंदर्य दिलं, भगवंताने आपल्याला शक्ती दिली, भगवंताने आपल्याला सामर्थ्य दिलं. बस हे भगवंताचे उपकार माना, चांगल्या मार्गाने चला. आणि एक गोष्ट, आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. या जगतामध्ये जादूची छडी कुणाकडंच नाही. रावसाहेब काका, जादूची छडी कुणाकडंच नाही. तुम्ही दादा 2च मिनटं घेतो. तुम्ही दुःखी झाला, तुमच्या संसारात कष्ट आले, दुःख झालं, तकलीफ आली, काय नाही, कुणाकडंच जाऊ नका. कुणाकडंच जादूची छेडी नाही की तो जादूने तुम्हाला लेकरं बाळ होऊ देईल, तुमची संपत्ती बदलवेल, तुमचं घरदार बदलवेल, तुमच्या पैसे लई येतील. असं जगात कुणाकडंच काही नाही आहे. त्याच्यामुळे कुणाच्या मागं लागून फसू नका, कुणाच्या नादी लागू नका. म्हणून बाकी कशावर विश्वास ठेवा नाही तर नका ठेवू, पण आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. भगवंत तुम्हाला यश दिल्याशिवाय राहणार नाही. आणि दिलं ना भगवंताने, दिलं ना, कदाचित आपल्याला थोडी संपत्ती दिली, सत्ता दिली, पैसे दिले, प्रॉपर्टी दिली, गाडी दिली, एखादी बंगला दिली, असून आपल्याकडे आहेच काय हो? एखादी गाडी, एखादा बंगला, एखादी बायको नाही. कोणाला 2 असले तर मला माहीत नाही बरं, तुम्ही रिकाम्या जागा भरत चला. ह्याच्यापेक्षा दुसरं काय महाराज आपल्याकडे असून ते त्याचा अहंकार नको यायला पाहिजे. माझ्यासारखं कीर्तनकार आहे, हजारो लाखो कीर्तनकार आहेत महाराज. मला असं वाटतं कामा नाही की मला फार चांगलं बोलता येतं. अरे भगवंताने दिलेली शक्ती, अहंकार करायचं काम. एक शायरी बोलतो संपवतो. घर से हम बाहर निकले दिल में बड़े अरमान थे. घर से हम बाहर निकले दिल में बड़े अरमान थे. एक तरफ थी खोपड़िया, एक तरफ था स्मशान. घर से हम बाहर निकले दिल में बड़े अरमान थे. एक तरफ था स्मशान, एक तरफ थी खोपड़िया. चलते चलते पैरों तले एक हड्डी आ गई. चलते चलते पैरों तले एक हड्डी आ गई और उस हड्डी ने कहा, ए चलने वाले जरा संभल करके चल, हम भी कभी इंसान थे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली. चंदनाची पाय हाते चंदन, परिसाना ही न कवणे अंग, दीपा नाही पाठीपोटी अंधकार, सर्वांगी सागर, अवघे गुड. कीर्तन सेवा संपली. पुनश्च एकदा सर्वांना हात जोडून प्रार्थना. भगवंताच्या दारामध्ये जे जे काही बोललो, भगवंताला साक्षी ठेवून बोललो. त्याच्यामुळे कुणालाही काहीही कसल्याही प्रकारचं मनामध्ये कसल्याही प्रकारचं शंका येता कामा नाही. पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या पुढे येण्याचा योग आला. आपल्या सर्वांचं दर्शन झालं. व्यासपीठावरून सगळ्यांना प्रणाम. सगळ्या तरुण मंडळीला, गावातल्या कार्यकर्त्यांना, महिला मंडळी, पुरुष मंडळीला सगळ्यांना धन्यवाद. आणि आपल्या गावातले सगळ्यात महत्त्वाचं, जवळपास 50-100 लोक ही घरचीच दिंडी असल्यामुळे सगळे लोक दिंडीमध्ये येतात. आणि दिंडी सगळी मंडळी माझी एकट्याची नाही आहे. याच्या आधीही सांगितलं मी, आताही सांगतोय, आपणच सगळी मंडळी पुढे होऊन करायचे आणि आपण सगळ्या मंडळींनी ते दिंडी चालवायची आहे, चालवत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून आमचे सरपंच श्री हरिदादा यांची अनेक वर्षापासून पंगत आहे. गेल्या कितीतरी वर्षापासून आत्तापर्यंत ते चुकलेलं नाही. असं अनेक बाकीच्या लोकांचं बी सहकार्य आहे. असं सहकार्य राहावं भगवंताच्या प्रार्थना करतो. तुम्हालाही सर्वांना उदंड आयुष्य, आरोग्य सर्वांना भगवंताने द्यावं अशी विनंती करून थांबतो. पुनश्च एकदा महाराज आपल्यालाही प्रणाम. मृदंगाचार्य महाराज टाळकरी मंडळी चरणी विनंती. आमचे पांचाळ बाबा तर काय आता विनेकरी फिट झाले आता, आहे की नाही? बस विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, सर्व नरंगल नगरीतील भाविक भक्तांचे